395व्या शिवजयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता मी आलेलो आहे पन्हाळगडावरती आणि लाखो शिवभक्त पन्हाळगडावरती हजर झालेले आहेत. का तर आज शिवजयंती आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी प्रत्येक किल्ल्यावरती शिवजयंती निमित्त एक ज्योत पेटवली होती, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायचं. आता मी पण आले, तर चला पुढे आता काय होते बघूया. रस्त्यानं जाताना असे शिवभक्त गाणी वगैरे लावून निघाल्यात. मस्त वातावरण आहे. रात्रीचे 12 वाजल्यात तरी हजारोच्या संख्येने शिवभक्त पन्हाळ्याच्या दिशेने चालल्यात. हे वाघबीव आहे आणि इथं महत्वाचं म्हणजे सगळे शिवभक्त थांबल्यात. पोलिसांनी पण अडवले. पुढे जाऊन बघूया काय विषय आहे. साहेब नमस्कार. हजारोच्या संख्येने शिवभक्त चालल्यात पन्हाळ्याच्या दिशेनं. ट्रॅफिक जाम झालाय अक्षरशः. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळेजण चहा नाश्त्यासाठी थांबल्यात बहुतेक. चला शिवभक्तांसाठी नाश्त्याची सोय केली आहे चांगली. खूप धन्यवाद. अरे कचरा करू नका रे भावानो. काय आता भरपूर जण आहेत की उभी. जिथं बघाल तिथं भगवा झेंडा आणि कार्यकर्ते आणि मशाली चालल्यात. 10 मिनिटं झाल्यात आणि शिवभक्त निघाल्यात खाली. आम्हाला जरा जायला एक 10 मिनिटं लेटच झालाय. आता आपण किल्ले पन्हाळगड वरती आलेलो आहे आणि हे बघा समोर आपल्या शिवाकाशी त्यांचा पुतळा आहे आणि सगळी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे भारी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर शिवाकाशी यांचा स्मारक. भारी असं मस्त असं डेकोरेशन केलंय. त्यांनाही वंदन करूया आपण. नरवीर बाजीबद्रू देशपांड्यांच्या पुतळ्याजवळ जाऊन पोचलो आता फायनली. आणि खूप असं भारी वातावरण आहे, शिवमय वातावरण आहे शिवजयंतीच्या दिवशी. माहोल एकदम खतरनाक झाला आहे. गर्दी झाल्या. पोलिसांना पण त्रास व्हायला लागलाय. गर्दी एवढी झाली की हजारोच्या संख्येनं शिवभक्त गडावरती आल्यात. आणि मी पण आलोय. खूप एक्सायटेड फिलिंग आहे. आणि तुम्ही कधीतरी नक्की आपल्या पन्हाळ्यावरती कुठल्याही गडावरती ज्योत आणायसाठी नक्की जावा. खूप भारी फिलिंग असते. वर्षातून एकदा का असते ना, पण नक्की जावा. आणि ही पार्किंगची जागा आहे. गाड्या किती पार्किंग झाल्यात जरा बघा. फुल गर्दी आहे, फुल. गाडी क्राऊड किती आलाय बघ की. हजारो गाड्या आहेत जवळजवळ. गाडी लावा इथेच कुठतरी. पार्किंग मध्ये जवळजवळ हजारो गाड्या लागल्यात. एवढं म्हणजे शिवभक्त पन्हाळ्यावरती आल्यात आता. जवळजवळ मला तर वाटते 2-3 हजार गाड्या असतील. आणि टेम्पो आणि हे वेगळंच. म्हणजे हे फक्त 12:30 वाजलेत आता. म्हणजे सकाळी 7-8 वाजेस्तोवर गाड्या येत राहणार कंटिन्यू. कितीतरी शिवभक्त आता ज्योत पेटवायला निघाल्यात आणि आम्ही पण त्याच दिशेने निघालोय.
तर काय वाटतं तुम्हाला, काय फील व्हायला लागले? हा जो दिवस आहे प्रत्येकानं दरवर्षी पन्हाळ्यावरती या दिवशी यायला हवं, की तुम्हाला जर बघायला मिळालेले आहे कितीतरी लहान लहान मुलं सुद्धा ज्योत नेण्यासाठी पन्हाळ्यावरती येतात. जी गावाकडची लहान मुलं असतात काय 7वी 8वीची, ती सुद्धा उभी येतात आणि आपण येत नाही बघा, ज्योत नाही मशाल पेटवल्या पाहिजे तर नाही. आया 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 रे तूफान. शिवाजी महाराज की जय या जय घोषात सगळे पन्हाळ्यावरून खाली निघाल्यात आपापल्या गावी. नक्की रे भगवी टोपी हातामध्ये शाल आणि टोप्या घालून असा आहे माहोल. शिवजयंती 2026 धूम धडाक्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ड्रॉ लय झाले. महादेव. तुम्ही बघाल तर ज्योत पेटवायला लाईन लागलेली आहे, अक्षरशः एवढी मोठी लाईन आहे. भरपूर जण थांबल्यात, जवळजवळ 200 जर लोक थांबल्यात फक्त ज्योत पेटवायची. आणि इकडून जे येतात ती ज्योत घेऊन येतात. हे बघा सगळ्या ज्योत आहेत या पेटवायसाठी थांबल्यात सगळे लाईन. नाही तर एक प्रमाणपत्र दिलं जाते ज्योत पेटल्यानंतर. एक मिनिट, तुम्हाला महाराजांचं पुतळा आणि हे महाराजांचं मंदिर आहे समोर. इथं ज्योत पेटवली जाते या मंदिरामध्ये आणि त्यानंतर इथं प्रमाणपत्र आहे. हे बघा इथे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र इथे लिहिलं जातं आणि त्यानंतर प्रमाणपत्र घेऊन शिवभक्त खाली ज्योत घेऊन खाली जातात. हे असं प्रमाणपत्र आहे. हे पन्हाळा किल्ल्याचं प्रमाणपत्र असते. इथं नोंदणी होते किती झाल्यात. आता जवळजवळ 104 ज्योत गेलेले आहेत आणि हे प्रमाणपत्र बघा. आता फक्त 1 वाजलाय आणि इकडे झाले 232 आणि तिकडे झाले 105. जवळजवळ म्हणजे 350 पेक्षा जास्त ज्योती आत्ताच गेल्यात. म्हणजे 1000+ ज्योती इथं जात असतील मला वाटतंय. गर्दी फुल आहे. शिवभक्तांची झालेली गर्दी. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पन्हाळ्यावरील हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पन्हाळ्यावरील मंदिर. भरपूर हार आहेत त्यामुळे तुम्हाला दिसन झालंय. आता इथं ज्योत पेटवली जाते.
अशी ज्योत पेटवली जाते पन्हाळ्यावरती आणि ज्योत पेटवल्यानंतर घेऊन जातात. पन्हाळ्यावरती जर तुम्हाला ज्योत पाहिजे असेल तर ज्योत तयार करून तुम्ही मिळते. इथं बघा हाराचं वगैरे सगळे दुकान आहेत. ज्योत डायरेक्ट तयार करून मिळत्या. तर भावानो ही सांगलीवरनं पन्हाळ्याला आल्या जवळजवळ 60-70 किलोमीटर. कुठल्या गावचं दादा? कुंदी, सांगली जिल्हा पलूस. पलूस. होय पलूस. किती किलोमीटर आहे इथं लांब? इथनं तरी 100. 100 किलोमीटर लांब आल्यात ज्योत न्यायसाठी आल्या का? होय होय. हे खरे शिवभक्त आहेत. आता तुम्ही ज्योत पळवत नेणार आहे सा की कसं काय? 100 किलोमीटर ज्योत पळवत नेणार आहे सा? होय 100 किलोमीटर नाही. दरवर्षी येत आहे का इकडे म्हणजे ज्योत न्यायसाठी वगैरे काय? दरवर्षी नवीन नवीन किल्ला असतात. दरवर्षी नवीन नवीन किल्ले असतात आमचे. मागच्या वर्षी कुठल्या किल्ल्या वगैरे गेला होता? रायगडला. रायगडला मागच्या वर्षी गेला होता आणि या वर्षी पन्हाळ्याला. पन्हाळ्याला. किती वर्ष झालं तुमच्या गावातले वगैरे तुमच्या भागातले लोक? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. गेले 3 वर्ष झालं वेगवेगळ्या किल्ल्यावर हे जाऊन ज्योत वगैरे पेटून आणतात. तुमचं मनाचं नाव काय तुमच्या? शिवशक्ती युवा शक्ती मंडळ. गावाचं नाव वगैरे? शिवशक्ती पुंदी. पुंदी पलूस. सांगली जिल्ह्यातील पलूस इथं पुंदी गाव आहे. तिथली लोक जवळजवळ 3 वर्ष झालं नाही. मागच्या वर्षी त्यांनी रायगडवर ज्योत आणलेली, या वर्षी पन्हाळ्याला आल्यात. 1 नंबर भावानो, मानलं तुम्हाला. हा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. नमो पार्वती माते. सो मच. थँक्यू सो मच भावानो. थँक्यू सो मच. जय शिवराय. जय शिवराय. गावा सावकाश. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर एवढी निष्ठा आणि एवढं प्रेम होतं की आपल्या नरवर शिव्या काशीद यांचं की मला मरणाचं दार दिसते, तुम्ही पुढे जावा. म्हणजे मी मरायला लागलोय पण मला मरणाची काळजी नाही. छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजेत हे लोकांवर प्रेम होतं, ती निष्ठा होती. आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी सिंहाचा वाटा असेल तर नरवीर शिवा काशीद यांचा आहे.